कल्पना करा, एखाद्या सामान्य माणसाने आपल्या वाडवडिलांचं अगदी जिव्हाळ्याचं असं घर विकायला काढलंय. हो, आणि व्यवहारही ठरलाय. अगदी खरेदीदाराला घराच्या चाव्या दिल्या, दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन हसतमुखाने सर्व कागदपत्रांवर सह्याही केल्या. आणि दुसऱ्या दिवशी अचानक बँकेतून मेसेज येतो की खरेदीदाराने दिलेला लाखो रुपयांचा चेक बाउन्स झालाय. बापरे. किंवा असाही विचार करा की तो चेक वठण्याआधीच ती बँकच बुडाली आहे. हे तर खूपच भयानक वास्तव आहे. हो ना. अशा वेळी त्या बिचाऱ्या विक्रेत्याचं काय होईल? महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आज आपण एका अतिशय ज्वलंत विषयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. नक्कीच. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण आपली स्वतःची मालमत्ता किंवा घर विकताना कोणत्या कायदेशीर आणि व्यावहारिक सावधानता बाळगायला पाहिजेत यावर सखोल चर्चा करणार आहोत. मालमत्ता विकणे वरवर पाहता खूप सोपे वाटते. समोरच्याने पैसे दिले की आपण त्याच्या नावाने नोंदणी करून देतो. पण खरी अडचण इथेच सुरू होते. विशेषतः जे लोक आयुष्यात पहिल्यांदाच आपली प्रॉपर्टी विकत आहेत किंवा जे शेतकरी बांधव जमिनीचा व्यवहार करत आहेत, त्यांच्यासाठी हा प्रवास खूप धोक्याचा असू शकतो. म्हणूनच आज आपल्यासोबत आपले तज्ज्ञ उपस्थित आहेत. धन्यवाद. माझ्या अनुभवानुसार मी सुरुवातीलाच एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो. आपण स्वतः जितके प्रामाणिक असतो तितकाच समोरचा खरेदीदार असेलच असे अजिबात नाही. खरंय. समाजात अनेक प्रकारचे म्हणजे अत्यंत चलाख लोक आहेत आणि आजच्या या चर्चेचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना भविष्यात होणाऱ्या कायदेशीर आणि आर्थिक फसवणुकीपासून वाचवणे हा आहे. अगदी. आपण ही चर्चा अतिशय वेगाने आणि मुद्देसूद पुढे नेऊया, जेणेकरून कमी वेळेत जास्तीत जास्त अचूक माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. तर मग सुरुवातीलाच आपण एक मोठा गैरसमज म्हणजे लोकांच्या मनात जो असतो तो दूर करूया. अनेकांना वाटतं की एखादा माणूस पैसे द्यायला तयार आहे म्हणजे तो खरा आणि चांगला खरेदीदार आहे, जेन्युइन बायर आहे. हाच तर मोठा गैरसमज आहे. म्हणजे यात फेक किंवा खोटा खरेदीदार कसा असू शकतो? अतिशय स्पष्ट शब्दात सांगायचं तर बाजारात असे अनेक बोगस खरेदीदार असतात. ते पूर्ण पैसे देण्याच्या उद्देशाने येतच नाहीत. ते केवळ थोडीशी टोकन रक्कम, ज्याला आपण ॲडव्हान्स म्हणतो, ती देऊन मालमत्ता कायदेशीर वादात अडकवतात. पण एक मिनिट. जर एखाद्याने स्वतःचे $1,00,000-2 लाख रुपये ॲडव्हान्स दिले तर तो स्वतःचे पैसे का अडकवेल? कारण तो स्वतःचे पैसे अडकवत नाहीये, तो गुंतवणूक करतोय. बघा, तो स्वतः ती मालमत्ता कमी भावात लाटण्याचा प्रयत्न करतो किंवा जास्त भावाने तिसऱ्याला विकतो. इथे मी एक क्विक फॅक्ट देतो. सांगा ना. बहुतांश वेळा म्हणजे जवळजवळ 90% प्रकरणांमध्ये अशा खोट्या खरेदीदारांचा उद्देश मालमत्ता विकत घेण्यापेक्षा ती लिटिगेशनमध्ये अडकवून मूळ मालकाला ब्लॅकमेल करणे हाच असतो. स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट आणि इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872चा ते गैरफायदा घेतात. अरे छा, म्हणजे हे सरळ सरळ ब्लॅकमेलिंग झालं. यावर उपाय काय मग? अतिशय साधा उपाय आहे. खरेदीदाराची आर्थिक क्षमता तपासणे अत्यंत आवश्यक आहे. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882च्या कलम 54 नुसार खरेदीदाराची ऐपत असणे गरजेचे आहे. त्याचे पॅन कार्ड, आधार कार्ड पाहणे. आणि जर तो कर्ज काढणार असेल तर तो बँक लोन घेणार असेल तर बँकेचे सँक्शन लेटर आधीच तपासून घेणे गरजेचे आहे. नुसत्या शब्दावर विश्वास ठेवू नका. हो, पण एक प्रश्न आहे. माफ करा, मध्येच थांबवते. हो, विचारा. जर आपला एजंट म्हणजे मालमत्ता दलाल ओळखीचा असेल तर त्याला मूळ कागदपत्रे द्यायला काय हरकत आहे? तो तर आपलाच माणूस असतो ना. परिस्थिती काही असो, ओळखीचा असो वा नातेवाईक, मूळ कागदपत्रे शेवटपर्यंत कोणालाही द्यायची नाहीत. बापरे, इतकं कडक? हो, कारण मूळ कागदपत्रे हातात असणे म्हणजे खूप मोठा धोका. झेरॉक्स देतानाही ती नेहमी क्रॉस करूनच द्यावीत आणि नेहमी रेरा म्हणजे RERA नोंदणीकृत एजंटची निवड करावी. अच्छा, म्हणजे नोंदणीकृत असल्यामुळे त्यांच्यावर वचक राहतो. अगदी बरोबर. दलालासोबत ब्रोकरेजचा लेखी करार असण्याचं महत्त्व खूप मोठे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खरेदीदारासोबत तुमचा थेट संपर्क असावा. थेट संपर्क एजंट असताना? हो, मी एका उदाहरणासह स्पष्ट करतो. माझ्याकडे केस आली होती जिथे एजंटने खरेदीदाराला खोटे आश्वासन दिले होते आणि मालकाला पत्ताच नव्हता. ऐन वेळेवर वाद झाला. त्यामुळे थेट संवाद नेहमी चांगला. नक्कीच. तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. महसूलशाहीवर अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळत राहील. नक्की सबस्क्राईब करा. आता आपण चर्चेची दिशा कागदपत्रांकडे वळूया. इथेच खरी गोम आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करताना नेमक्या काय चुका होतात? सविस्तर बघूया. इथे फक्त शेतकरी किंवा सामान्य नागरिकच चुका करतात असे नाही,
तर अनेकदा संबंधित महसूल अधिकारी किंवा दुय्यम निबंध कार्यालयातील कर्मचारी देखील कागदपत्रांच्या बाबतीत चुका करतात. अधिकारी सुद्धा. हो, किंवा त्यांच्याकडून चुकीचे मार्गदर्शन होऊ शकते. उदाहरणार्थ, जुन्या खरेदी खतांची किंवा कागदपत्रांची झेरॉक्स काढताना फक्त पुढच्या बाजूची झेरॉक्स काढली जाते. म्हणजे मुख्य मजकुराची. हो, पण मागच्या पानावर असलेले महत्त्वाचे शेरे, रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908 नुसारचे जे रजिस्ट्रेशन पर्टिक्युलर्स असतात ते वगळले जातात. यामुळे पुढे मोठा गोंधळ उडतो. अरे देवा, हे तर खूपच साधी पण मोठी चूक आहे. हो ना. तसेच मालमत्तेची संपूर्ण साखळी, ज्याला आपण टायटल चेन म्हणतो, 7/12 उतारा, गृहकर पावती, वीज बिल आणि आवश्यक त्या नाहरकत प्रमाणपत्र म्हणजे NOC यांच्या फायली अगोदरच अद्यावत ठेवाव्यात. आणि जर सरकारी रेकॉर्डमध्येच काही चूक असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 155 नुसार तलाठी कार्यालयातून ती चूक वेळीच दुरुस्त करून घ्यावी. बरोबर. याच टप्प्यावर लोकांच्या मनात अजून एक गैरसमज असतो. कोणता? लोकांना वाटतं की तोंडी व्यवहार ठरला आणि थोडे पैसे हातात आले की व्यवहार पक्का झाला, आता विषय संपला. हा गैरसमज तात्काळ खोडून काढला पाहिजे. मी इथे एक अतिशय धक्कादायक क्विक फॅक्ट देतो. सांगा. मालमत्तेचे 90% कायदेशीर वाद हे मुख्य खरेदी खत म्हणजे सेल डीड होण्यापूर्वीच ॲग्रीमेंट टू सेलच्या टप्प्यावरच होतात. बापरे, खरेदी खताच्या आधीच? हो, कारण तिथे हेतू स्पष्ट होतो पण पूर्ण पैसे आलेले नसतात. म्हणूनच मी एक चेकलिस्ट सांगतो, ती प्रत्येकाने पाळावी. नक्की सांगा. पहिली गोष्ट, सर्वात आधी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या कलम 10 नुसार वकिलाकडून व्यावसायिक पद्धतीने करार मसुदा तयार करून घेणे. स्वतः लिहू नये म्हणजे? दुसरी गोष्ट, करारात डिफॉल्ट क्लॉज आणि फोरफीचर क्लॉज स्पष्ट लिहिणे. म्हणजे समोरच्याने पैसे बुडवले तर टोकन जप्त करता आले पाहिजे. अगदी बरोबर. तिसरी गोष्ट, कोणत्याही परिस्थितीत रोखीने व्यवहार न करणे. इन्कम टॅक्स ॲक्टच्या कलम 269 SS नुसार 20,000च्या वर कॅश घेणे बेकायदेशीर आहे. हो, हे खूप लोकांना माहीत नसतं. आणि चौथी गोष्ट, खऱ्या खरेदीदाराच्या बँक खात्यातून थेट खऱ्या विक्रेत्याच्या खात्यात पैसे जमा करून घेणे. तिसऱ्याच कोणाच्या खात्यातून पैसे घेऊ नयेत. म्हणजे खूपच काळजीपूर्वक पावलं उचलायला हवीत. आणि हे लक्षात घ्या, जर करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वीच कोणी हातात टोकन म्हणून काही ₹1000 टिकवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते अजिबात घेऊ नका. का बरं? कारण ती रक्कम तुमच्यावर कायदेशीर बंधनं आणू शकते. तुम्ही अडकू शकता. प्रेक्षकांनो, तुम्ही करार न करता टोकन रक्कम घेण्याची चूक करणार का? कमेंटमध्ये लिहा. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण महसूलशाही तुम्हाला अशा फसवणुकीपासून वाचवण्यासाठीच आहे. नक्कीच. चर्चेच्या अंतिम टप्प्यात मला एका गोष्टीची उत्सुकता आहे. प्रत्यक्ष रजिस्ट्रीच्या दिवशी सगळं सुरळीत होतं का, की तिथेही काही धोके असतात? हो, तिथे खूप धोके आहेत. हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908 नुसार जोपर्यंत ठरलेली पूर्ण रक्कम बँक खात्यात जमा झाल्याची खात्री होत नाही, तोपर्यंत सब रजिस्ट्रार समोर बायोमेट्रिक करणे, फोटो काढणे किंवा खरेदी खतावर स्वाक्षरी करणे टाळावे. पण समजा जर खरेदीदाराने बँकेचं कर्ज घेतले असेल आणि तो रजिस्ट्रीच्या दिवशी बँकेचा ड्राफ्ट किंवा बँकर्स चेक देत असेल, तो लगेच वठत नाही ना, त्याला वेळ लागतो. अशा वेळी काय करावे? अतिशय उत्तम प्रश्न. अशा वेळी एक कायदेशीर संकल्पना आहे. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या कलम 58 नुसार इक्विटेबल मॉर्गेज आणि इंडेमनिटी बॉन्ड. इक्विटेबल मॉर्गेज थोडं सोप्या भाषेत सांगाल? हो, म्हणजे जोपर्यंत तो चेक क्लिअर होत नाही तोपर्यंत खरेदीदाराची इतर कोणतीही मूळ कागदपत्रे तारण म्हणून ठेवणे आणि त्याच्याकडून कायदेशीर इंडेमनिटी बॉन्ड लिहून घेणे की जर चेक बाउन्स झाला तर जबाबदारी त्याची असेल. अच्छा, म्हणजे एक प्रकारची सिक्युरिटी. अगदी. याचबरोबर इन्कम टॅक्स ॲक्टच्या कलम 194 IA नुसार जर मालमत्तेचा व्यवहार 50 लाखांपेक्षा जास्त असेल तर खरेदीदाराने 1% TDS कापणे आणि त्या चालांची प्रत विक्रेत्याला देणे बंधनकारक आहे. हे तर खूपच महत्त्वाचं आहे. आणि सर्वात शेवटी ताबा पावती, ज्याला आपण पोझेशन हँडओव्हर मेमो म्हणतो, ती बनवणं आवश्यक आहे. खरेदीदाराला मूळ कागदपत्रे देताना त्याची सविस्तर यादी करून त्यावर त्याच्या सह्या घ्याव्यात. सह्या का? मी एक छोटा किस्सा सांगतो. एका केसमध्ये खरेदीदाराने 2 वर्षांनी मूळ नकाशा मिळाला नसल्याचा दावा केला.
जर यादीवर सही असेल तर इंडियन एव्हिडन्स ॲक्टनुसार तुमच्याकडे पुरावा असतो आणि वाद झालाच तर परस्पर व्हॉट्सॲपवर मेसेज करत बसण्यापेक्षा थेट वकिलाचा सल्ला घ्यावा. खरंच ही माहिती डोळे उघडणारी आहे. आपण संपूर्ण संवादाचा थोडक्यात रिकॅप करूया. हो नक्की. खरेदीदाराची पारख, रिअल इस्टेट एजंट सोबतची सावधगिरी, ॲग्रीमेंट टू सेलचे अनन्यसाधारण महत्त्व, कागदपत्रांची योग्य जुळवाजुळव आणि रजिस्ट्रीच्या दिवशी प्रत्यक्ष खात्यात पैसे येईपर्यंत स्वाक्षरी न करण्याचा नियम. हो, या सर्व मुद्द्यांची आपण उजळणी केली. शेवटी एक नवीन आणि प्रक्षोभक विचार मांडते. विचार करा, जर तुम्ही नोंदणीच्या दिवशी बँकेचा ड्राफ्ट स्वीकारला आणि तो क्लिअर होण्याआधीच त्या बँकेचे काही आर्थिक नुकसान झाले किंवा बँक बुडाली, तर तुमच्या प्रॉपर्टीचे आणि पैशांचे काय होईल? बरोबर. म्हणूनच आर्थिक व्यवहारात भावनांना नाही तर कायद्याला महत्त्व द्या. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी विषय नक्की सुचवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की खरेदी खत झाल्यानंतरही फेरफार नोंद घेताना तलाठी कार्यालयात कोणत्या अडचणी येतात आणि त्यावर कायदेशीर उपाय काय आहे. प्रेक्षकांना चॅनलच्या अधिकृत व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्याचं आमंत्रण आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. नक्की शेअर करा. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.